नमस्कार. माय महानगरच्या या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतोय खरं तर आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला उमेदवार जे आहेत ते निघालेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारी अर्ज जे आहेत ते भरले जातात आणि त्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर आज सकाळपासून अनेक अपडेट्ससुद्धा समोर येतात. या सगळ्याची माहितीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र सर्वप्रथम जसं तुम्ही लाईव्हचं टायटल पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांचा पत्ताघात करण्यात आला आणि त्यांच्या जागी त्यांची कन्या आपण पाहतोय सना मलिक यांना उमेदवारी जी ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता एकंदरीत नवाब मलिक यांचा पत्ता नेमका कट कशासाठी करण्यात आला होता, नेमकं त्यामागे राजकारण काय होतं हे खरं तर संपूर्ण राज्यातील राजकारणामध्ये प्रसिद्ध आहे. मात्र त्या सगळ्यावरती आपण आता एक नजर टाकणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहतोय या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. ती यादी कशा प्रकारे ही आपण आता पाहणार आहोत. इथे तुम्ही पाहतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं हे अधिकृत ट्विटर हँडल आहे आणि त्यावरती ही दुसरी यादी प्रदर्शित करण्यात आलेली आहे. आपलं महानगरने या संदर्भातील आढावा दिलेला आहे आणि आता ही दुसरी यादी तुम्ही पाहतात. या यादीमध्ये जर आपण पाहिलं तर इस्लामपूरमधून निशिकांत पाटील आहेत. त्यानंतर तासगाव आपण पाहतोय कवटे महांकाळमधून संजय काका पाटील आहेत. अणुशक्तीनगरमधून सना मलिक आहेत. वांद्रे पूर्वमधून जिशा सिद्दीकी आहेत. वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे आहेत. शिरूरमधून ज्ञानेश्वर कटके आहेत आणि लोहामधून प्रताप पाटील चिखलीकर आहे. आता ज्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी दोन नावं पाहतात, एक म्हणजे अणुशक्तीनगर आणि दुसरं म्हणजे वांद्रे पूर्व. आता अणुशक्तीनगर आणि वांद्रे पूर्वबाबत जर बोलायचं झालं तर अणुशक्तीनगरमध्ये आता आपण पाहतोय खरं तर लढाई होती. कारण अणुशक्तीनगरमध्ये मतदार जो आहे तो खरं तर मुस्लिम मतदारसंघ मोठ्या संख्येने आहेत. बहुभाषिक मतदारसंघ त्या ठिकाणी आहेत. मात्र अणुशक्तीनगर हा नेमका कोणाच्या वाटेला जातो महायुतीमध्ये असा सुद्धा सवाल उपस्थित होता. कारण त्या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर अणुशक्तीनगर येथे माजी आमदार नवाब मलिक होते. मात्र काही मंत्रीसुद्धा राहिलेले होते नवाब मलिक. मात्र त्यांच्यावरती अनेक आरोपसुद्धा होते. जागेचा सुद्धा आरोप त्यांच्यावरती होता. विशेष म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन ज्याला आपण पाहतोय की दाऊद, त्याचेसुद्धा संबंधित असल्याचा आरोपसुद्धा नवाब मलिक यांच्यावरती होता आणि अनेक आरोप करत आणि जमिनीचा घोटाळा असेल या सगळ्यावरून कुठेतरी नवाब मलिक यांना अटकसुद्धा करण्यात आलेली होती. ते तुरुंगातसुद्धा होते आणि आता वैद्यकीय कारणामुळे त्यांना जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आला आणि ते जामिनावरती बाहेर आहेत. मात्र सद्यस्थितीत आपण पाहिलं गेलं जरी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असला आणि नवाब मलिक यांनी जरी अजित पवार यांना पाठिंबा दिलेला असला तरी आता मात्र जेव्हा विधानसभा निवडणूक लागते, विधानसभा निवडणुकीची जेव्हा तयारी ते स्वतःहून करत असतात तेव्हा तिकीट त्यांना नाकारलं जातं आणि त्यांची तिकीट जी आहे ती त्यांची मुलगी सना मलिक हिला दिलं जातं. तर खरं तर अजित पवार हे नवाब मलिक यांना तिकीट नाकारून सना मलिक यांना तिकीट देईल असं समोरासमोर येत होतं आणि तसंच काहीतरी दृश्य जी आता पाहायला मिळत आहे. आता सना मलिक यांना तिकीट दिल्यामुळे नेमकं राजकारण कसं असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण अणुशक्तीनगरमध्ये केवळ मलिक आडनाव हे महत्त्वाचं नव्हतं तर नवाब मलिक हे महत्त्वाचं होतं. नवाब मलिक हे तिकडचे आमदार होते. त्यांनी तशा प्रकारची कामंसुद्धा असतील जनतेपर्यंत त्यांचा चेहरासुद्धा पोचलेला होता आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी आता पाहतोय की अजित पवार यांनी त्यांना तिकीट नाकारलं आहे. आता याच्यामागे दुसरं कारण असं सुद्धा आहे की ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये होतं 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर, तेव्हा अल्पसंख्याक मंत्री हे नवाब मलिक होते आणि नवाब मलिक त्यावेळेला मंत्रिपदाचा कारभारसुद्धा सांभाळत होते. मात्र त्याचवेळी जे विरोधात असलेल्या भाजपकडून किरीट सोमय्या असतील किंवा अनेक नेते मंडळी असतील यांच्यावरून महाविकास आघाडीचे ज्या नेते मंडळी आहेत त्यांच्यावरती आरोप केले जात होते. अनेक आरोप असतील तेव्हा अनेक प्रकरणं असतील ही समोर आणून त्यांच्यावरती आरोप केले जात होते आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्यामध्ये जसं आपण पाहतोय भूखंड असेल, जमीन असेल, या सगळ्यावरून कुठेतरी एकंदरीत नवाब मलिक यांच्यावरती आरोप करण्यात आले आणि त्यानंतर दाऊद याच्याशी संबंध असल्याचा सुद्धा नवाब मलिकांवरती आरोप करण्यात आला. त्यामुळे एकंदरीत भ्रष्टाचारी चेहरा म्हणून कुठेतरी नवाब मलिक यांचं भाजपकडून बोललं जात होतं आणि आजही आपण पाहतोय की नवाब मलिक यांना भाजपकडून हा विरोध जो आहे तो केला जातोय. त्यामुळे जर नवाब मलिक यांना जर तिकीट देण्यात येत असेल तर आमची पुढची भूमिका असेल अशा प्रकारचं वक्तव्य आशिष शेलार यांनी सुद्धा केलं होतं. त्यामुळे आता आपण पाहतोय दुसरी यादी ही आजच सकाळी जाहीर झालेली आणि त्यामध्ये
नवाब मलिक यांना तिकीट न देता त्या ठिकाणी त्यांची मुलगी सना मलिक यांना तिकीट देण्यात आलेले. त्यामुळे आता नेमका या मतदारसंघातील मतदार वर्ग हा सना मलिक यांना निवडून देतो की त्या ठिकाणी कशाप्रकारे निवडणूक होती हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की त्याच यादीमध्ये जर आपण पाहिलं पूर्णपणे तर इकडे अणुशक्तीनगर आहे ज्याच्यामध्ये सना मलिक आहे आणि खालीच आपण पाहतोय वांद्रे पूर्व आहे ज्याच्यामध्ये जिशान सिद्दीकी आहे. आता वांद्रे पूर्व मतदारसंघाबाबत जर आपण बोलायचं झालं तर वांद्रे पूर्वमध्ये बाबा सिद्दीकी हे नाव खरं तर प्रचंड चर्चेला होतं. मात्र आपण पाहतोय काहीच दिवसांपूर्वी गोळीबार झाला, दसऱ्याच्या दिवशीच गोळीबार झाला आणि त्यामध्ये त्यांची हत्या झाली. त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की अजूनही आमदारकीचा राजीनामा म्हणजे जिशान सिद्दीकी यांच्या आमदारकीचा राजीनामा जो आहे तो अजून त्यांनी दिलेला नसल्याची माहिती समोर येते. मात्र असं असलं तरी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली. आज सकाळी त्यांनी पक्षप्रवेश केल्याचं सुद्धा समोर येते. त्यामुळे अशा या सगळ्या परिस्थितीत एकंदरीत आता नेमकी वांद्रे पूर्वची लढाई कशी असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ठाकरेंकडून त्या मतदारसंघामध्ये वरुण देसाई यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. युवक चेहरा आहे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये आता जिशान सिद्दीकी यांचा लढा जो आता वरुण देसाई यांच्याशी होणार आहे. त्यामुळे वरुण सरदेसाई आणि जिशान सिद्दीकी अशा लढतीमध्ये जर पाहायला गेलं तर वांद्रे पूर्वमध्ये सर्वाधिक मतदार वर्ग जो आहे तो मुस्लिम भाषिक आहे. मुस्लिम बांधव या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आता जशा प्रकारे बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली, गोळीबार त्यांच्यावरती झाला होता. खरं तर SRA एखाद्या प्रकरणावरून त्यांच्यावरती गोळीबार झाल्याचं म्हटलं जात होतं. त्या संदर्भामध्ये जिशान सिद्दीकी यांनी सुद्धा ट्विट केलं होतं की ज्यांची घरं वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात होते त्यांच्यावरतीच हत्या करण्यात आली, अशा प्रकारचं एक ट्विट जिशान सिद्दीकी यांनी केलं होतं. आणि आता कुठेतरी आपण पाहतोय की या मतदारसंघातून जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता लढाई जी आपण पाहतोय की जिशान सिद्दीकी विरुद्ध ठाकरे गटाकडून शिवसेनेकडून वरुण सरदेसाई अशी असणार. त्यामुळे महायुतीकडून वांद्रे पूर्व मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादीकडे सोडण्यात आलेला आहे. अणुशक्तीनगर जो आहे तो राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आले. त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा आता 2 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपलं नशीब आजमावत आहे ज्याच्यामध्ये जिशान सिद्दीकी आहे. खरं तर मागील अनेक वर्षांपासून जसं मिलिंद देवरा हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत ज्यांचे अनेक कौटुंबिक संबंध होते तसंच जिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी असं सिद्दीकी कुटुंबाचं सुद्धा काँग्रेससोबत एक कौटुंबिक नातं होतं. मात्र काही कारणास्तव बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर जिशान सिद्दीकी मात्र काँग्रेसमध्येच होते. मात्र अनेक आरोपसुद्धा त्यांच्यावरती झाले होते असं ते म्हणत होते आणि आता अखेर त्यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत त्यांना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली. त्यामुळे आता एकंदरीत विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज ते केव्हा भरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दुसरीकडे आपण पाहतोय की आता आज सकाळपासूनच भाजपच्या बड्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली आहे. मुंबईतून वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार यांनी भरला आहे, तर नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज भरला आहे, तर शिवडीतून आपण पाहतोय खरं तर बाळा नांदगावकर हे आज मनसेचे जे उमेदवारी अर्ज भरतात. तर दुसरीकडे आपण पाहतोय की शिवडीचा पेच जो ठाकरे गटाकडून आहे तो अजून सुटताना पाहायला मिळत नाही आहे. कारण एकीकडे अजय चौधरी, दुसरीकडे सुधीर साळवी आहे. त्यामुळे एकंदरीत आता कशा प्रकारे हा पेच सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दुसरीकडे आपण पाहतोय की एकंदरीत संपूर्ण जर या प्रकरणावरती जसं आपल्या लाईव्हचं टायटल आहे तर या सगळ्या प्रकरणावरती आपण नजर मारली पुन्हा एकदा तर त्यांच्या भाजपचा केवळ असंच वारंवार समोर येतं की भाजपच्या विरोधामुळेच कुठेतरी अजित पवार यांनी नवाब मलिक यांना तिकीट नाकारून त्यांची मुलगी सना मलिक यांना तिकीट दिलेलं आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की नवाब मलिकांबाबत काही चर्चा समोर येत होत्या, तर त्या चर्चेंवरती सुद्धा अजित पवार यांनी त्या चर्चांवरती तथ्य नाही असं म्हटलं आहे. नेमकी ती चर्चा काय होती आपण पाहणार आहोत. नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे वृत्त समोर येत होते, मात्र अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. नवाब मलिक यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चा या तथ्यही नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. नवाब मलिक यांच्याबाबत अद्याप चर्चाही सुरू असून कदाचित त्या अनुषंगाने संध्याकाळी एक बैठक होऊ शकते. त्यानंतर नवाब मलिक यांना उमेदवारी मिळणार की नाही हे स्पष्ट होईल. उरलेल्या उमेदवारांमध्ये नवाब मलिक यांचे नाव असण्याची दाट शक्यता, अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. मात्र सद्यस्थितीत आपण पाहतो की भाजपचा विरोध हा नवाब मलिक यांना वारंवार होताना पाहायला मिळतंय. त्यामुळे आता एकंदरीत संध्याकाळी सुद्धा जी बैठक होणार आहे
त्या बैठकीमध्ये नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर होणार की भाजपच्या विरोधानुसार भाजपने जो विरोध केला होता त्यानुसार नवाब मलिक यांना तिकीट नाकारलं जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.